पती पत्नीच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे बीजांकुरणाची चाहूल. स्त्रीला मातृत्वाची जाणीव होणं याबाबत समर्थ रामदासांनी दासबोधात त्यांच्या 17व्या दशकात दुसऱ्या समासात 26 आणि 27व्या ओळीमध्ये ते म्हणतात, बाळकास वाढवी जननी हे तो नोवे पुरुषेचिनी, उपाधी वाढे जयाचेनी तेही वनिता. वात्सल्य हा प्रेमाचा प्रकार असल्याने आई मुलाला सांभाळते. पुरुषाला ते जमत नाही. आजकाल 50-50 करण्याचा खूप प्रयत्न होतो खरा, पण त्याला आधार लागतोच बरं का. आई झालेल्या पत्नीमुळेच प्रपंचाचा विस्तार होतो. पुढच्या ओळीत म्हणतात, वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रास नाही, इतकी माया कोठेची नाही, माते वेगळी. मातेला मूल सांभाळण्याचा कधीच वीट येत नाही. कंटाळा, आळस, त्रास असं काहीच होत नाही बरं. हे प्रेम आईशिवाय इतरत्र कुठेही दिसत नाही. म्हणूनच मातेच्या उदरी अंकुर वाढताना तिची विशेष काळजी घे. शारीरिक, मानसिक इतकंच नाही तर बौद्धिक कोणताही ताण येऊ नये याची सुद्धा काळजी घेतली जाते. ती जास्तीत जास्त आनंदात आणि आरोग्यपूर्ण कशी राहील याकडे लक्ष देतात. म्हणूनच तर चोर ओटी भरल्याशिवाय ही गोड बातमी कोणाला सांगतही नाही. जेव्हा ही बातमी समजते तेव्हा सगळ्या मैत्रिणी आप्तेष्ट तिचे लाड करू लागतात.